नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, सर्वांना माहीतच आहे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी भरपूर महिलांनी अर्ज केलेला आहे। पण मित्रांनो, यामध्ये सर्व ज्या महिला आहेत व ज्या लाडक्या बहिणी आहेत यांना काही प्रॉब्लेमसाठी सामोरे जावं लागत आहे। ते प्रॉब्लेम म्हणजेच मित्रांनो, आता ज्यांनी अर्ज केलेले नव्हते त्यांच्यासाठी आता अर्ज कुठे करायचा आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे आणि सोबतच मित्रांनो भरपूर अशा महिला आहेत त्यांनी अर्ज केले आहेत, अर्ज अप्रूव्हल मध्ये पण दाखवत आहे पण त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत। तर मित्रांनो, याच्यावरती सोल्युशन काय आहे व याच्यासाठी पर्याय काय आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे आज भेटणार आहे। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघू शकता मित्रांनो, जे नाव आहे लाडकी बहीण योजना, याची जी लास्ट तारीख आहे मित्रांनो ती सप्टेंबर महिन्यामध्ये संपलेली आहे। म्हणजेच मित्रांनो, जे पण महिला सेतूमध्ये किंवा घर बसल्या अर्ज करत होत्या त्या 31 सप्टेंबरला ही तारीख संपलेली आहे व याच्या पुढची जी अपडेट आहे ती पण आपण सोबत बघूया। आता मित्रांनो, याच्यामध्ये काही असे पॉइंट आहेत ते आज आपण बघणार आहोत की त्याच्यामुळे सर्व ज्या महिला आहेत ज्यांच्या खात्यावरती पैसे आले नाही त्याचं मेन कारण म्हणजे मित्रांनो, तुम्ही जर जन्मतारीख बघितली तर तुमच्या जन्मतारखेनुसार तुमचं जे वय आहे 21 वर्ष ते 65 वर्ष आहे, यामध्ये तुम्हाला ते वय लागतं। तरच तुम्हाला जो हप्ता आहे महिलांना तो हप्ता जो 1500 रुपये आहे आणि गेले जे पहिले 2 हप्ते पडले ते 3000च्या सोबत ते 3000 रुपये हे भेटतात। पण मित्रांनो, ज्यांना पण पैसे आलेले नाहीत तर ते मध्ये एक कारण आहे मित्रांनो, मेन कारण म्हणजेच तुमची जी जन्मतारीख आहे ती जन्मतारीख तुम्हाला चेक करायची आहे। काही 21 वर्षाच्या अगोदरच्या महिला आहेत त्यांनी पण अर्ज केलेले आहेत आणि यामध्ये जन्मतारखेमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे भरपूर ज्या महिला आहेत आपल्या त्यांना जे लाडकी बहीण योजनेचे हप्ते आहेत ते भेटले नाही, हे एक कारण यामधून आपल्याला बघायला भेटतंय। आता इथं बघू शकतात, आता भरपूर जणांनी अर्ज केले व त्याच्यावरती लक्ष दिलं नाही, त्याच्यामुळे ते अर्ज पेंडिंग मध्ये राहिलेले आहेत। आता हे जर अर्ज तुम्ही स्वतः जर चेक केले असते किंवा भरले असते तर तुम्हाला जी शेवटची तारीख होती अर्ज जे एडिट करायचे आहे, इथं बघू शकता तुम्हाला जी शेवटची तारीख आहे 30 सप्टेंबर 2024 ही देण्यात आलेली आहे। मित्रांनो, यामध्येच तुम्ही या तारखेच्या आतमध्ये हे अर्ज एडिट करू शकत होतात, त्याच्यामुळे पण भरपूर जणांना पैसे खात्यावरती आलेले नाही। हे जे कारण आहे हे दुसरं कारण आहे, आणखी पण भरपूर प्रॉब्लेम आहेत, ते प्रॉब्लेम आपण पुढे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आता इथं देण्यात आलेलं आहे ज्यांचं वय 21 ते 65 वर्ष आहे, आता यांच्या खात्यामध्ये जे खातं आहे त्या खात्यामध्ये जे पैसे येणार होते ते डीबीटी मार्फत येणार होते। म्हणजेच मित्रांनो, तुमच्या बँक अकाउंटला तुमचं आधार कार्ड हे लिंक पाहिजे आणि त्याची सीडिंग झालेली पाहिजे। जर ही सीडिंग जर झालेली नसेल तर भरपूर महिला आहेत ज्या आपल्या बहिणी आहेत त्यांना जे पैसे येणार होते ते पैसे आलेले नाहीत। मित्रांनो, आणखी पण वेळ आहे, तुम्हाला लवकरात लवकर बँक अकाउंटमध्ये हे जे आधार कार्ड आहे ते लिंक करायचं आहे आणि आधार सीडिंग करून घ्यायचे आहे, तरच तुम्हाला येणाऱ्या काही दिवसांमध्ये जे पैसे आहेत ते तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये बघायला भेटेल। अन्यथा तुम्हाला जे हप्ते आहेत बाकीचे उरलेले ते पण पैसे भेटणार नाही। तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे आणि लवकरात लवकर आधारला बँक अकाउंट लिंक करून घ्यायचं आहे आणि त्याची सीडिंग पण तुम्हाला करून घ्यायची आहे। यामध्येच मित्रांनो, आता भरपूर जणांचे 1 अकाउंट 2 अकाउंट 3 अकाउंट असे असतात आणि एखाद्या वेळेस आपण एखादं जुनं 5-10 वर्षापूर्वी खोललेलं अकाउंट असतं ते अकाउंट बंद पडेल असतं, पण त्या बँक अकाउंटला आधार सीडिंग झालेलं असते। तुम्हाला तुमच्या आधारनुसार सेतूमध्ये जाऊन ते चेक करायचं आहे व जवळच्या सर्व्हिस सेंटर जे असतात किंवा मल्टी सर्व्हिस सेंटर असतात तिथे जाऊन तुम्हाला आधारला कोणतं बँक अकाउंट सीडिंग आहे हे चेक करायचं आहे। याच्यावरती आपल्या यूट्यूबवर व्हिडिओ पण तुम्हाला बघायला भेटेल, तुम्ही ते अकाउंट कसं चेक करू शकतात हे चेक करून घ्यायचं आहे तुमच्या कोणत्या बँक अकाउंटला सीडिंग आहे। आणि तुम्हाला जर अकाउंट माहीत नसलं आणि तिथं सीडिंग असेल तर तुम्हाला जी ब्रांच आहे जसं की स्टेट बँक ऑफ इंडिया याला जर असेल सीडिंग तर तुम्हाला लवकरात लवकर बँकमध्ये जायचं आहे, ते अकाउंट चालू करून घ्यायचं आहे आणि ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर जे पैसे आहेत तुम्ही तिथून पुढे ते काढू शकता। मित्रांनो, हे काही 4-5 गोष्टी होत्या मित्रांनो, याच्यामुळे भरपूर महिला आहेत, भरपूर आपल्या बहिणी आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे पैसे मिळतात तर त्या पैशापासून वंचित आहेत आणि हे जे कारण आहे मेन हे कारण त्याच्यासाठी पात्र आहे मित्रांनो।
मित्रांनो, ही अपडेट होती ह्या व्हिडिओमध्ये। ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना पण याचा नक्कीच फायदा होईल। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।